सर्वांच्या हृदयामध्ये जे भगवंताचं चैतन्य आहे त्याला वंदन करतो आणि जे काय प्रवचन सेवा होणार आहे ते सद्गुरूंच्या कृपेने होणार आहे, तुमच्या आशीर्वादाने होणार आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलावित एक हरविन, या उक्तीप्रमाणे तो भगवंत परमात्माच आपल्याकडून ही सेवा करून घेत आहे अशी आपण भावना करून आजच्या या सेवेला सुरुवात करूया. एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी, व्रत करी जोने माने तया वैकुंठाचे येणे, नामस्मरण जागरण वाचे गाय नारायण, तोची भक्ती सत्य साचा एका जनार्दनी म्हणे वाचा. पहा, आज एकादशी सारखं महान पावन प्रसंग आहे आणि महान एक स्थान आहे. अशाच ठिकाणी आपल्याला एकादशी व्रत करायला मिळत आहे. एकादशी निमित्त आपल्याला प्रवचन सेवा भगवंताचं चिंतन ऐकायला मिळत आहे. आणि हे भगवंताचं चिंतन करत असताना आपण जो अभंग घेतलेला आहे तो संत एकनाथ महाराजांचा आहे. त्या अभंगामध्ये ते सांगतात की एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी, की एकादशीचा छंद ज्याला अहर्निशी असतो त्याचं कल्याण या जीवनामध्ये होत असतं, त्याच्यावरती भगवंत प्रसन्न होत असतो. नामस्मरण जागरण वाचे गाय नारायण, जो या दिवशी नामस्मरण करतो, जागरण करतो, वाचेने भगवंताचं नामस्मरण करतो, नारायण नारायण विठ्ठल विठ्ठल या मंत्राचा जप करतो, तो माझा खरा भक्त आहे आणि त्या भक्तावरती मी कायम कृपा करत असतो. पहा, आता आपण जर थोडा विचार केला याच्यावरती की जो पहिला अभंगातली ओळी आहे की एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी, त्यांनी एकादशी हा शब्द दोनदा वापरलेला आहे. पहा, एखादा कोणताही महत्त्वाचा शब्द असतो, पहा आपण नाही का म्हणतो हे केलंच पाहिजे केलंच पाहिजे, दोनदा आपण म्हणतो, तीनदा आपण म्हणतो, तसं त्यांनी म्हणजे इतका हा शब्द महत्त्वाचा आहे की एकादशी एकादशी, एकादशीला एवढं महत्त्व दिलेलं आहे, एवढं महत्त्व आहे कारण या एकादशीचं आपण आचरण जर केलं तर आपल्या जीवनाचं खरं कल्याण होत असतं. एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी. पहा, आपल्याला जीवनामध्ये अनेक छंद असतात. आपण जीवन जगत असताना पैसे कमवतो, संसार करतो, पैसे आपण कमवतो, त्याने आपल्याला जीवन जगता येतं, पैशाने आपण जीवन जगतो. पण आपल्या जीवनात जर छंद असेल, कला असेल तर आपल्याला जीवन का जगायचं हे कळतं. पैसा आपल्याला जीवन जगवतो, पण आपल्याला जर चांगला छंद असेल तर जीवन का जगायचं तो छंद आपल्याला शिकवतो. पहा, आपल्याला संसारामध्ये बऱ्याच जणांना वेगवेगळे छंद असतात. आता छंद झालं, व्यसन झालं किंवा आवड झाली, ही चांगली पण असते, वाईट पण असते. बऱ्याच जणांना छंद असतो, काहींना चुकीच्या गोष्टींचा छंद असतो. आपण म्हणतो माणसाला व्यसन नाही पाहिजे, पण तसं नाही. तो शब्द असा आहे की माणसाला वाईट व्यसन नाही पाहिजे, व्यसन चांगलं असावं, व्यसन नामस्मरणाचं असावं, भगवत भक्तीचं असावं, छंद चांगला असावा. विद्यार्थ्याला अभ्यासाचा छंद असतो. ज्या विद्यार्थ्याला अभ्यासाचा छंद असतो तो विद्यार्थी जीवनात पुढे कुठेतरी मोठा अधिकारी बनतो, जीवनामध्ये यशस्वी बनतो. कुणी सामाजिक कार्यकर्ता असतो, त्याला देशभक्तीचा छंद असतो. पहा, तो एखादा देशभक्त बनतो. पण ज्याला भगवत भक्तीचा छंद असतो तो भगवंताचा भक्त बनतो. आणि या जगामध्ये सर्वात मोठं कोण असेल तो भक्त असतो. पहा, आपण म्हणतो अमुक मोठा तमुक मोठा, हे सर्व क्षणिक असतं. तो काही काळापुरता मोठा असतो. तो एखाद्या खुर्चीवरती एखादा विराजमान असेल, एखाद्या पदावरती विराजमान असेल, ते क्षणिक असतं, काही दिवसांनी ते सुटणारं असतं. खुर्ची जरी नाही सुटली तरी तो तरी खुर्चीला सोडून जाणार असतो. म्हणजे या जगामध्ये शाश्वत असं काहीच नाही आहे, मोठं असं काहीच नाही आहे. तर सगळ्यात मोठा असतो भक्त. कारण पहा, जो ब्रह्मांड नायक या संपूर्ण चराचराला व्यापून चराचराच्या पलीकडे आहे, ब्रह्मांडापेक्षा मोठा आहे, त्या ब्रह्मांडाला व्यापून पण जो उरला आहे तो ब्रह्मांडाचा नायक एक भक्त स्वतःच्या एवढ्या छोट्याशा हृदयामध्ये त्याला साठवून ठेवतो. म्हणजे विचार करा मग तो भक्त किती मोठा असेल. आणि या भक्तावरती परमेश्वराची कृपा असते. त्याच्यावर जरी कोणाची कृपा नसली बाकीची, पण परमेश्वराची कृपा असल्यामुळे तो भक्त या संसार सागरातून तरून जातो. आता या ठिकाणी आपण एकादशी एकादशी या शब्दाचा अर्थ बघितला की जीवनामध्ये एकादशीचं किती महत्त्व आहे, आपण एकादशी केली पाहिजे. आता पहा, आपल्याला एकादशीचा छंद लागला पाहिजे, आपल्याला नामस्मरणाचा छंद लागला पाहिजे.
कारण याने जीवनाचं कल्याण होतं. पण आपण जीवनामध्ये चुकीच्या गोष्टींचा छंद लागून पाहतो का? कोणाला तंबाखूचं व्यसन असतं, कोणाला मिसरीचं व्यसन असतं, कोणाला पत्त्या खेळायचं व्यसन असतं, कोणाला अनेक व्यसनं असतात. पण ते व्यसन त्यांचं कल्याण करत नाही, त्यांना क्षणिक सुख देतं. आणि जेव्हा एक वेळ येते की मला ते व्यसन सोडायचं आहे, तेव्हा त्यांची इच्छा असते व्यसन सोडायची, परंतु ते व्यसन त्यांना सोडत नसतं. पहा, एक छोटंसं उदाहरण देतो. 2 मित्र होते, थंडीचे दिवस होते आणि दोघेही सकाळ सकाळी शेतामध्ये, रानामध्ये, जंगलामध्ये कुठेतरी गेले. त्यांना शिकार वगैरे काहीतरी करायचे होते. शिकार करण्याच्या हेतूने ते जंगलामध्ये गेले. तेथे एक नदी वाहत होती. त्या नदीमध्ये त्यांना एका मित्राला काहीतरी असं चादरीसारखं काहीतरी दिसलं आणि त्याने काय केलं, त्याने काय विचार नाही केला जास्त. त्याने नदीमध्ये उडी मारली आणि त्या वस्तूला तो पकडायला गेला. तर पकडले, त्यांनी त्या वस्तूला पकडलं. बराच वेळ झाला. दुसरा मित्र त्याची वाट बघतोय बाहेर. हा काहीतरी पकडायला गेला, अजून काय बाहेर आहे ना. त्याने त्याला आवाज दिला, अरे मित्रा, खूप वेळ झाला तिकडे जा, इकडे बाहेर येतो आता. तर तो मित्र म्हणला, अरे मी काही तर वस्तूला पकडले, मला वाटलं ती चादर आहे, पण आपल्याला वापरता येईल. पण ती चादर आता मग बाहेरच निघत नाही नदीच्या. मग तो मित्र त्याला म्हणला, अरे त्या चादरीला सोडून दे तू बाहेर ये. मग त्याने तो प्रयत्न केला की चादरीला सोडून द्यावा आणि आपलं बाहेर यावं. तरी पण तो काय बाहेर यायला. दुसरा मित्र म्हणला, अरे किती उशीर लावलाय, चल आपल्याला जायचंय दुसरीकडं, त्या चादरीला सोडून दे आणि बाहेर ये. मग तो आतला पाण्यातला मित्र म्हणला, अरे मी त्या चादरीला सोडलंय, पण ती चादर मला आता सोडत नाही. मग त्या बाहेरच्या मित्राने निरखून पाहिलं तर ती चादर नव्हती, ते होतं अस्वल. ते पाण्यामध्ये चुकून पडलेलं होतं आणि त्याला पण कोणाचा तरी आधार पाहिजे होता बाहेर निघण्यासाठी, आणि हा त्याला सापडला. आता ह्याला बाहेर निघता येईना आणि त्याला बाहेर निघता येईना. मग काय त्या बाहेरच्या मित्राला पण त्याला काय करता आलं नाही, कारण ते भलं मोठं अस्वल, पाण्याचा प्रवाह, 2 जण वाहून गेले. तर असं होतं पहा व्यसनाचं, की आपण जीवनामध्ये व्यसन करतो, चुकीचं व्यसन करतो. जे काही व्यसनाचे पदार्थ आहेत, ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या जीवनामध्ये आपण जवळ करतो. पण एक वेळेस अशी येते की आपल्याला कळते की ही गोष्ट चांगली नाही आहे, पण त्यावेळेस बरीच वेळ निघून गेलेली असते. आपल्याला ती वस्तू, ते वाईट व्यसन सोडायचं असतं, पण आपल्याला ते व्यसन आपल्याला ते सोडून देत नाही, त्याच्याशिवाय आपल्याला करमत नाही. म्हणून आपले संतजन कायम सांगतात की जीवनामध्ये चांगला छंद असावा, जीवनामध्ये चांगलं व्यसन असावं, जीवनामध्ये चांगली कला असावी. कारण हे चांगलं व्यसन, हा चांगला छंद, ही चांगली कला आपल्याला जीवन का जगायचं, जीवन सुंदर कसं जगायचं, जीवन चांगल्या मार्गावर कसं न्यायचं ते आपल्याला शिकवतात. तर मग आपण पहा, एकादशी करतो. आता एकादशीचं महात्म्य खूप मोठं आहे. संत तुकाराम महाराज खूप छान सांगतात पहा, की 15 दिवसा एक एकादशी, काळेन कळशी व्रत सारा, काय तुझा जीव जातो एकादशे, फराळाचे मिशे धनी घेसी, सोहिता कारण मानवेल जन, हरिकथा पूजन वैष्णवांचे, थोडे तुझ घरी होती उजगरे, देऊळाशे कारे मरसी जाता, तुका म्हणे कारे सुकुमार झालासी, काय जाब देती यमदूताशी. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात की एकादशी सारखं पावन प्रसंग नाहीये, पावन उत्सव नाहीये. आणि तुला एक दिवस एकादशी धरायला काय होतं बाबा, 15 दिवसातून एक एकादशी येते, तुला तेवढी पण धरायला जमत नाही, आणि तू जर एक दिवस काय जेवला नाही तर मरशील का. म्हणजे अशा भाषेत तुकाराम महाराज या ठिकाणी प्रबोधन करतात. कारण यामध्ये, या एकादशीमध्ये आपलं सुहित असतं, त्यामध्ये खूप मोठं विज्ञान असतं. आणि एक दिवस आपण रोज संसाराकरता आपण जीवन जगत असतो, रोज संसार करत असतो, धडपड करत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण या नश्वर संसारासाठी धडपड करत असतो. मला काय मिळते, अजून काय मिळवू शकतो मी, यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो. पण आपण 15 दिवसातून एक दिवस हा परोपकारासाठी दिला पाहिजे, असं संतजनांचं म्हणणं आहे. आणि मग शेवटी काय म्हणतात तुकाराम महाराज, तुका म्हणे कार्य झालाशी सुकुमार, काय जाब देते यमदूतांशी. म्हणजे तुला काय वाटतं, तू काय सुकुमार झालायस का, तू कुमारच राहणार असं आहे का, म्हणजे तू काय कायम तरुणच राहणार आहेत का. एक दिवस तू वृद्ध होणार आहे, एक दिवस तू मृत्यू पावणार आहे, मग तुला एक दिवस सहन करता येत नाही का स्वतःच्या कल्याणासाठी.
अशा कडक भाषेमध्ये संत तुकाराम महाराज आपल्याला प्रबोधन करतात. यातून त्यांचं तेच सांगणं आहे की आपण एकादशी केलीच पाहिजे. म्हणून तर एकनाथ महाराज दोनदा तो शब्द उच्चारतात, एकादशी एकादशी जया छंद हरनिशी, की आपल्याला त्या एकादशीचा छंद लागला पाहिजे. आता पहा, एकादशी एक अतिशय महत्त्वाचं पुण्यकाल आहे आणि या एकादशीची एक जन्मकथा आहे. बऱ्याच जणांना ती माहिती असेल नसेल, परंतु आपल्या शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे की जरी तुम्हाला एकादशी धरायला जमली नाही, एकादशीचा उपवास तुम्हाला जमला नाही, तरी पण फक्त एकादशीची जन्मकथा जरी आपण ऐकली, श्रवण केली, तरी आपल्याला त्या एकादशीचं पुण्य मिळतं. आपल्याला महान पद ते प्राप्त होतं आणि भगवंताची आपल्यावर कृपा होते. म्हणून आपण थोडक्यात ती एकादशीची कथा या ठिकाणी पाहूया. तर आपण दर 15 दिवसाला एक एकादशी येते पहा. तर या एकादशीचा जन्म कधी झाला, एकादशीची सुरुवात कशी झाली, त्याची एक सुंदर कथा आहे. आणि त्या कथेचं पावन प्रसंग जर आपण ऐकलं तर आपल्याला पण त्याचं बरंच पुण्य मिळतं. एकदा मूर नावाचा दैत्य होता पहा. महापराक्रमी, महाबलशाली, भयानक असा तो दैत्य होता. त्याने युद्ध करून सगळ्या लोकांवरती विजय प्राप्त केला होता. स्वर्गलोक म्हणू नका, पृथ्वीलोक, पाताळलोक, सगळीकडे त्याने युद्ध करून विजय मिळवला. आणि फक्त विजय नाही मिळवला तर त्याने सगळीकडे हाहाकार माजवला होता. त्याने कोणाला सोडलंच नाही, पुण्यवंतांना सोडलं नाही, कोणाला सोडलं नाही. सर्वजण त्याला त्रासून गेले. त्या पृथ्वीवरती त्याने हाहाकार केलाच, पण त्या स्वर्गामध्ये पण देवतांना त्रास दिला. आणि मग एक दिवस काय झालं, त्याच्या या त्रासाला सर्व देवजण खूप कंटाळले, खूप वैतागले, खूप त्रासले आणि मग ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्यावरती ते म्हणले, हे भगवंता, पृथ्वीवरती मूर नावाचा दैत्य आहे. त्याने अतिशय भयानक सर्वांना त्रास दिला आहे आणि आम्हाला स्वर्गातील देवतांना पण त्याने सोडलेलं नाही. त्याचं काहीतरी लवकर करावे लागेल. त्याने जर असाच त्रास सुरू केला तर या पृथ्वीवरती कोणच पुण्यवान शिल्लक राहणार नाही. मग त्यावेळी ब्रह्मदेवांनी सर्व गोष्टीचा आढावा घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं, हा दैत्य काय साधा नाही आहे, महापराक्रमी, महाबलशाली, भयानक असा तो दैत्य आहे आणि त्याला जर कोण पराभूत करू शकत असेल तर ते फक्त भगवान विष्णू आहेत. आणि मग सर्वजण मिळून भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूंना सर्व त्यांनी तो प्रसंग सांगितला की हा दैत्य आम्हाला खूप त्रास देत आहे, त्याने जगणं मुश्किल करून ठेवलं आहे, आपण काहीतरी उपाय करावा. तेव्हा भगवान विष्णू आपल्या पदावर उठले आणि त्यांनी सर्वांना आश्वस्त केलं की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही मला शरण आला आहे. जो मला शरण येतो त्याने कसलीही काळजी करायची नाही, मी त्या दैत्याचा बरोबर बंदोबस्त करतो. असं म्हणून भगवान विष्णू निघाले. तो मूर दैत्य जेथे होता त्या ठिकाणी जाऊन त्या दैत्याशी युद्ध सुरू केलं. आणि पाहता भगवान विष्णू ब्रह्मांडाचे नायक, त्यांना काय अवघड आहे, त्यांच्याकडे सुदर्शन चक्र आहे. त्या चक्रापुढे भले भले गाड झाले, त्यांच्यापुढे कितीही भयानक असू द्या, त्या चक्रापुढे कोणीच थांबत नाही. असे ते सुदर्शन चक्रधारी भगवान विष्णू आहे. आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, कारण आपण त्या संसार चक्रात अडकलोय. पहा, संसार चक्र, ह्याला काय म्हटलंय, संसार चक्र, दुःखालय. दुःखालय म्हणजे आपण जलाशय कशाला म्हणतो की जेथे जल आहे. मग संसाराला काय म्हणलंय, दुःखालय, जेथे दुःखच आहे. पण आपल्याला सुख पण मिळतं. पहा, आपण म्हणतो नाही नाही संसारामध्ये खूप सुख आहे, पण खरं तर आपण एखादा कुत्रा पाहिला असेल. पहा, कुत्रा हाडूक चघळतो, त्याला एखादं हाडूक सापडतं आणि तो चघळत बसतो. पण काय होतं, त्याला ते चघळताना खूप आनंद वाटतो. त्याला वाटतं की त्या हाडकामधून रक्त निघतं, त्याला ते रक्त प्यायला मिळतं. पण खरं तर त्या रक्त ते हाडकामधून येत नसून ते त्या हाडकाला एवढंच चावत असतो की त्या दातामधून रक्त निघत असतं. आणि त्याला काय वाटतं की या हाडकामधून रक्त निघत आहे आणि तो आनंदी होत असतो. तसं आपलं झालेलं आहे. पहा, संसाराला दुःखालय म्हटलेलं आहे, त्यामध्ये सुख नाहीच आहे. सुख फक्त परमेश्वराच्या चरणापाशी आहे. आणि जर आपल्याला हे सुख मिळत असेल तर ते सुख फक्त त्या परमेश्वराचं आहे. पण आपण जरी एखादा काही पदार्थ चांगला खाल्ला, आपल्याला आनंद वाटतो, पण तो आनंद कुठे वाटतो, आतमध्ये वाटतो. कारण आतमध्ये परमेश्वर आहे, त्या परमेश्वरातून तो आनंद आलेला असतो. पण तो क्षणिक असतो. तो पदार्थ खाल्ला, संपला, आनंद संपला. पण जर आपल्याला परमेश्वराच्या नामस्मरणाचं जर सुख कळालं, त्याचा आनंद जर कळाला, तर तो आनंद शाश्वत असतो.
अशा प्रकारे भगवान विष्णू काय म्हणतात की जो मला शरण येतो त्याला मी सर्व गोष्टीतून मुक्त करतो, कारण ते चक्रधारी आहेत. संसार चक्रामध्ये आपण अडकलोय. पुनरपी जन्मम पुनरपी जननम मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. परत जन्मतोय, परत मरतोय, अनेक जन्मामध्ये अनेक योनी भोगतोय, अनेक दुःख भोगतोय, पण आपली यातून सुटका होत नाही. आता आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे, जो 84 लक्ष योनीमधून पुढे गेल्यावरती आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. आणि ह्या मनुष्य जन्मामध्ये जर आपण भगवत प्राप्ती केली नाही तर आपल्याला परत त्या 84 लक्ष योनीमध्ये जावं लागतं, परत ती सर्व दुःखे भोगावे लागतात. म्हणून आपण या संसार चक्रातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर सुदर्शन चक्रधारी पांडुरंग परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे भगवान विष्णू त्या दैत्याशी युद्ध करू लागले, पण तो दैत्य पण काही साधा नव्हता. कितीतरी वर्ष ते युद्ध चालले, पण तो दैत्य काही हार मानायला तयारच नाही. शेवटी भगवान विष्णू थकले, पण तो दैत्य काही हार मानायला तयारच नाही. आणि असा करता करता भगवान विष्णूने काय केलं, बद्रिकाश्रमामध्ये एक गुहा आहे, त्या गुहेमध्ये ते गेले आणि ते इतके थकले होते. बघा म्हणजे तो दैत्य किती भयानक आहे की ते युद्ध करता करता एवढे थकले की त्यांनी ठरवलं की थोडा आता आराम घ्यायचा. आणि आराम घेण्यासाठी ते त्या गुहेमध्ये गेले आणि गुहेमध्ये ते थोड्या वेळ झोपले. आणि ते आराम करत असताना तो दैत्य त्यांचा शोध घेत घेत ते बरोबर आलाच. पण काय झालं, भगवान विष्णू झोपले होते आणि जेव्हा तो दैत्य आला तेव्हा भगवान विष्णूंच्या श्वासामधून एक दिव्य तेज बाहेर पडलं आणि त्या तेजामधून एक देवी प्रगट झाली आणि ती देवी होती एकादशी. जेव्हा तो दैत्य भगवान विष्णूंच्या जवळ यायला लागला तेव्हा त्या देवीने त्या दैत्याला युद्धासाठी ललकारलं आणि त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. पण ती देवी एवढी शक्तिशाली होती की तिला जास्त काही करावं लागणार नाही. तिने फक्त हुंकार भरला आणि तो दैत्य जागेवर भस्म झाला. अशी ताकद त्या देवीमध्ये होती. म्हणजे ज्या भगवान विष्णूंना कितीतरी वर्ष लागले तरी तो दैत्य त्यांना पराभूत करता आला नाही. तो दैत्य एका क्षणात त्या एकादशी देवीने जाऊन भस्म केला. अशी ताकद त्या एकादशीमध्ये होती पहा. आणि जेव्हा भगवान विष्णू उठले तेव्हा त्यांनी पाहिलं की समोर एक देवी उभी आहे आणि तो दैत्य जळून भस्म झालेला आहे. तेव्हा भगवान विष्णू आनंदित झाले, म्हणले ज्याला मारण्यासाठी मी कितीतरी वर्ष युद्ध करतोय तो दैत्य तू क्षणात भस्म केलास, हे देवी तू कोण आहेस? तेव्हा ती एकादशी म्हणाली, भगवंता मी दुसरी कोणी नसून मी तुमच्याच श्वासामधून प्रगट झाली आहे आणि माझं नाव एकादशी आहे. भगवान विष्णू म्हणले तू आज खूप मोठं काम केलंयस. जो दैत्य कोणाकडूनच पराभूत होत नव्हता, ज्यांनी सगळीकडे हाहाकार माजवला होता, त्याच्यामुळे सर्वजण दुःखी होते, शोकमग्न होते, त्या भयानक दैत्याला तू आज मारले आहे. मी आज तुझ्यावर खूप प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे? तेव्हा ती एकादशी देवी म्हणाली, हे भगवंता मी तुम्हाला काय मागू, तुमच्यामधूनच प्रगट झाली आहे. पण मला असं वरदान द्या की आजचा जो दिवस आहे तो माझ्या नावाने संबोधला जावा. एकादशी नावाचा आजचा हा दिवस व्हावा आणि या दिवशी तुमच्या भक्तीच्या इच्छेने, तुमच्या प्राप्तीच्या इच्छेने किंवा संसारातील कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीच्या इच्छेने जो माझं हे व्रत करेल त्याच्यावर तुम्ही कृपा करा. असं त्या एकादशी देवीनं भगवंताला मागितलं आणि भगवंत अजून आनंदित झाले की तू या संसारातील जीवांचं कल्याण होण्यासाठी, त्यांना मोक्षप्राप्तीसाठी जे काय वरदान मागितलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि ते तथास्तु म्हणाले पहा. आणि मग ही एकादशी सुरू झाली. संत महात्मे किती छान म्हणतात की व्रत एकादशी सन वैष्णव लुटती सोन, आलिंगन देती मान संत सज्जना, निराहारी दिवस गेला सांज वेळी भजनी रंगला, राम नाम नित्य बोलिला परिसा संगे, दिनचर्या जैसे शुचिरभूत वाणी मंजुळ नम्रवत, समस्ताशी जोडून हात देव माना, रवी म्हणे एकादशी रहा विषयाविन उपाशी, सैरवेरा सकळ अवदशी पळवणी जाती. म्हणजे जरी आपण एकादशी व्रत केलं तर आपल्या जीवनातील जे काही अवदशा आहे, जे काही शोक आहे तो सर्व काही पळून जाईल. पण त्याकरता आपण ही एकादशी कशी केली पाहिजे? आपण एकादशी कशी करतो? एकादशी आणि दुप्पट खाशी.
पण संत महात्मे काय म्हणतात, ठीक आहे तुम्ही काही करा पण एकादशी धरा, ह्याला खूप महत्व आहे. व्रत एकादशी सण वैष्णव लुटती सोनं, म्हणजे जसं काय आपण दसऱ्याला सोनं लुटतो का, किंवा जे सुवर्ण असतं, एकादशी धरणं म्हणजे ते सोनं लुटण्यासारखं आहे. एवढी महती या एकादशीची आहे. आलिंगन देती मान संत सज्जना, आपण त्या दिवशी संत सज्जनांची भेट घेतली पाहिजे, पवित्र स्थानावरती आलो पाहिजे. आपलं किती महान भाग्य आहे पहा, दर एकादशीला आपण या संतराज बेटावरती येत आहे, या महान समाधीवरती माथा टेकवत आहे. आपल्या सर्वांचं किती मोठं भाग्य आहे. निराहारी दिवस गेला सांच्या वेळी भजनी रंगला, म्हणजे हा दिवस आपण निराहार घालवला पाहिजे आणि संध्याकाळी छान असं भजन केलं पाहिजे, भगवंताचं गुणगान केलं पाहिजे. दिनचर्या जैसे शुचिरभूत वाणी मंजुळ नम्रवत, आपली दिनचर्या चांगली पाहिजे. एकादशीला आपण लवकर उठलं पाहिजे, लवकर आंघोळ केली पाहिजे. पहा, आपण एकादशी सोडून दुसरं काही नाही केलं तरी ही जीवनाचं कल्याण करणारी आहे, पण एकादशी तशी केली पाहिजे. काय केलं पाहिजे, या अभंगामध्ये खूप छान सांगितलं की सकाळी लवकर उठा, आंघोळ करा, देवाची पूजा करा, दिवस चांगला घालवा, दिवसभर सर्वांशी गोड बोला, नम्र बोला, संत सज्जनांची भेट घ्या, चांगली संगत करा, चांगल्या माणसांना भेटा आणि मग काय करा, दिवसभर निराहार राहण्याचा प्रयत्न करा, फराळ करा आणि संध्याकाळी भगवंताचं भजन करा. असा हा सुंदर दिवस जर आपला गेला तर ही एकच एकादशी एवढी शक्ती ठेवते की आपल्या जीवनाचं, फक्त एवढ्याच जीवनाचं नाही, आपल्या कितीतरी जन्माचं ते कल्याण करते. तशी आपण एकादशी या ठिकाणी केली पाहिजे. आता पहा, आपण बरेच अभंग वाचतो, या ठिकाणी आपण अभंग ऐकले, पण कोणत्याही अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपण घेत असतो. पहा, या ठिकाणी संत सांगतात की प्रत्येक गोष्टीला 3 अर्थ असतात. एक असतो वाक्यार्थ, एक असतो भावार्थ आणि तिसरा असतो गूढार्थ. तसं उदाहरण पाहूया आपण, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिला. त्याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की देवाच्या दारात आपण उभं राहिलो तर आपल्याला 4ही मुक्ती मिळतात. ऐकायला सोपं वाटतंय, पण समजायला सोपं आहे का की देवाच्या दारात उभा राहिला आणि सगळी मुक्ती मिळाली. आजपर्यंत आपण किती वेळा देवाच्या दारात गेलो, आपल्याला किती मुक्ती मिळाली. आणि मुक्ती म्हणजे फक्त वैकुंठातच जाणे, स्वर्गातच जाणे, ती मुक्ती नाही. आपण पहा, जीवन जगत असताना दुःखी असतो, चिंताग्रस्त असतो, विचारात असतो, कायम टेन्शनमध्ये असतो, कायम असतो. पहा, आपण देवाची पूजा करताना पण असतो, देवाची पूजा करताना पण आपण चिंता, टेन्शन, विचार ते डोक्यात घेत असतो. पहा, म्हणजे आपण शरीराने देवाची पूजा करतो पण मनाने संसारामध्येच आकडा अडकलेला असतो. आणि ह्या गोष्टीपासून मुक्ती म्हणजे पण ती मुक्ती असते की फक्त वैकुंठात गेलो म्हणजे मुक्ती नाही. आपण जीवन जगताना मुक्तीचा अनुभव घेऊ शकतो. की जीवन जगताना जसं पाण्यामध्ये कमळ, चिखलामध्ये कमळ असतं आणि ते कमळामध्ये पाणी नसतं, तसं आपण संसारामध्ये राहतो पण संसार आपल्यामध्ये राहत नाही. आपण संसार करतो पण चिंता आपल्यामध्ये राहत नाही. आपण संसार करतो, दुःख आपल्यामध्ये राहत नाही. ह्याला म्हणतात मुक्ती. बऱ्याच जणांची कल्पना असते की मुक्ती म्हणजे आपल्याला मेल्यावरती मुक्ती मिळेल. नाही, मुक्ती ही आपण जिवंतपणे पण अनुभवू शकतो. आणि त्याकरता देवाच्या द्वारात उभे राहणं म्हणजे कुठे उभे राहणं, ह्याचा भावार्थ जर आपण घेतला तर देवाचं द्वार म्हणजे चांगला मार्ग. ह्याचा भावार्थ जर आपण लक्षात घेतला, सरळ अर्थ कळला आपल्याला की देवाच्या दारात उभा राहिलो मुक्ती मिळाली. पण भावार्थ काय असतो, देवाचं द्वार म्हणजे चांगला मार्ग. आपण जर चांगल्या मार्गावर चालायला लागलो तर आपल्याला त्या मुक्ती मिळू लागतात. चांगला मार्ग म्हणजे काय, माणसाने माणसासारखं जगणं. आपण माणूस आहोत, आपण माणसासारखं जगलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपण पाहतो काही माणसं जनावरांपेक्षा पण इतकी बेकार वागतात की आपण कधी कधी म्हणतो अरे तुझ्यापेक्षा जनावर चांगलं. आपण असं का म्हणतो आणि माणसं अशी का वागतात कारण जे आपण म्हणलो की पुनरपी जन्मन पुनरपी मरण, या चक्रामध्ये आपण 84 लाख प्राण्यांच्या योनीमध्ये फिरलेलो आहे. मग त्या योनीमध्ये आपण कधी वाघ झालेलो आहे, कधी कुत्रा झालेलो आहे. अनेक प्राणी, जे काय आपण प्राणी पाहतो, जे काही वेगवेगळे प्राणी पाहतो, त्या सर्व प्राण्यांमधून आपण त्या योनीमधून आलेलो आहोत. त्यामुळे त्या सगळ्या प्राण्यांचे संस्कार आपल्या मनावरती असतात. आणि आता आपण सर्वजण माळकरी आहोत, एकादशी करतो, मांसाहार करत नाही. पण बऱ्याच जणांना मांसाहार सुटत पण नाही. त्याचा कधी आपण विचार केला का सुटत नाही? ते खाल्ल्याशिवाय जमत नाही का? कारण आपण 84 लक्ष योनीमध्ये इतका मांसाहार केलेला आहे, इतके ते संस्कार आपल्या आतमध्ये आहेत की ते संस्कार सुटतच नाही.
म्हणजे मानवजन्मात येऊन पण ते मागचे संस्कार आपल्या मनामध्ये आहे की आपल्याला ते खाऊशीच वाटतं. याकरता संत सज्जनांची संगती पाहिजे. तर मग आपण भावार्थ पाहिला की देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधीला. जर आपण चांगल्या मार्गावर चालू लागलो तर आपल्याला मुक्ती मिळते. संसारात आपण जे काही दुःख भोगतोय त्या दुःखातून मुक्ती मिळते, त्या चक्रातून मुक्ती मिळते. आणि आता पुढचा तिसरा अर्थ म्हणजे गुडार्थ पहा. वाक्यार्थ, भावार्थ आणि गुडार्थ. आता हा जो गुडार्थ आहे, आता ह्याचा अजून एक अर्थ आहे. हे देवाचं द्वार आपल्या शरीरामध्ये कुठे आहे? आता आपण म्हणतो इकडे गेलं पाहिजे, तिकडे गेलं पाहिजे, पण सर्वांना ते शक्य आहे का लांब लांब तीर्थाला जाणं? नाही. मग देव एवढा अवघड आहे का की देव सगळ्यांना मिळत नाही? नाही, देव खूप सोपं आहे हो, आपल्या आतमध्येच आहे. पण ते दार कुठं आहे? आपल्या आतमध्ये देवाचं दार कुठं आहे ते आपल्याला फक्त कोण सांगू शकतं? अधिकारी व्यक्ती. त्यांना आपण श्रीगुरु म्हणतो. श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. कारण ते श्री गुरु आपल्याला आतमध्ये सर्व काही दाखवतात. आपली जी पळापळ चालली जन्मापासून मरेपर्यंत, इकडं पळतोय तिकडं पळतोय, हे चांगलं ते चांगलं, जसं ते हरिण असतं पहा, कस्तुरी नादीमध्ये असते, ते इतकं उड्या मारत असतं इकडं तिकडं. कस्तुरी इकडे आहे, कस्तुरी तिकडे आहे, वास तिकडे येतोय. कस्तुरीचा सुगंध त्याला बाहेर सापडत असतो, शोधत असतो, पण त्याला सापडत नाही कारण तो सुगंध त्याच्या आतमध्ये असतो. त्याने कधी आतमध्ये पाहिलंच नाही, कारण त्याला कोणी अधिकारी व्यक्तीच भेटला नाही की तुझ्या आतमध्येच तो सुगंध आहे. तो अधिकारी व्यक्ती जर आपल्याला जीवनात मिळाला तर आपल्याला ते देवाचं द्वार आपल्या आतमध्ये सापडतं आणि आपल्याला मुक्ती मिळतात. तर त्याकरता आपल्याला जीवनात सद्गुरू पाहिजे. आणि मग सद्गुरू कुठे शोधायचा? सद्गुरू कुठेही शोधायचा नाही. आपण एवढं नामस्मरण करायचं, एवढं चांगलं वागायचं, एवढं चांगलं कर्म करायचं की सद्गुरूंनी आपल्याला शोधलं पाहिजे. सद्गुरू आपला एक दिवस शोध घेतात आणि आपल्याला तो बोध करून देतात की बाबा हा आहे गुडार्थ, तो आजपर्यंत जे वाचत आलाय, समजत आलाय, त्याच्यापेक्षा जो खूप वेगळा आहे, परमेश्वर खूप वेगळा आहे, तो तुझ्यातच आहे, पण तुला सापडत नाही. आरशावरती धूळ असते, आरशापुढे आपण उभे राहतो, पण आपल्याला आपण दिसत नाही का? आरशावरती धूळ आहे, आपण तिथेच आहे, पण आरशावरती धूळ असल्यामुळे आपण आपल्यालाच बघू शकत नाही. तसंच या आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये एवढी धूळ साठलेली आहे, तर ह्या जन्मातलीच नाही, 84 लक्ष जन्मामधली धूळ आपल्या या मनामध्ये साठलेली आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आतला परमेश्वर सापडत नाहीये, आपण बाहेर भटकत फिरतोय. आणि त्याकरता आपल्या जीवनामध्ये सद्गुरू पाहिजे, श्रीगुरू पाहिजे. आणि ते श्रीगुरू येण्याकरता आपण अखंड नामस्मरण केलं पाहिजे. गुरु बिनु भवनिधी तरई ना कोई, चाहे बिरंची शंकर सम होई. गुरु विना हा भवसागर भगवान शंकर पण तरून जाऊ शकत नाही. मग आपली काय गत आहे? त्यामुळे जीवनात गुरु मिळण्यासाठी आपण भगवंताचं अखंड नामस्मरण केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण हे 3 अर्थ पाहिले की वाक्यार्थ, भावार्थ आणि गुढार्थ. मग ह्या एकादशीचा पण 3 अर्थ आहे पहा. आता एकादशीचा सरळ सरळ अर्थ काय आहे? एकादशीला फराळ करणे, खिचडी खाणे, फराळाचे पदार्थ खाणे आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून एकादशी सोडणे, हा झाला वाक्यार्थ. त्याचा भावार्थ काय आहे पहा. त्या नावातच भावार्थ आहे. एकादशी, एकादशी, एकादशी म्हणजे एक दशा. आपण ती एक दशा पकडली पाहिजे पहा. आपल्या जीवनाची जी दशा चालू आहे, वेगवेगळी दशा चालू आहे, ती दशा जर होऊन द्यायची नसेल तर एकादशी केली पाहिजे. एकाकडे आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. ते एका परमेश्वराला आपलं केलं पाहिजे. आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. महाराज काय म्हणतात की तो देव एक देवा. त्यांनी काय म्हटलं आहे? आपला तो एक देव. त्यांनी असं नाही म्हटलं आपले ते 33 कोटी देव करुणी घ्यावे, नाही. ते म्हणले आपला तो एक देव करुणी घ्यावा. जोपर्यंत आपल्याला तो एक कळत नाही तोपर्यंत आपली या चक्रामधून सुटका नाही. आणि तो एक करण्याकरता ही एकादशी खूप मोठं माध्यम आहे. एकादशीला साधं समजू नका. केवळ एकच एकादशी, एक जरी एकादशी, वर्षातली एक जरी एकादशी आपण मनोभावे केली तरी आपल्या संपूर्ण जीवनाचं ते कल्याण करू शकते. एवढी एकादशी महान आहे पहा. उगच नाही म्हटलं की एकादशीचं नुसतं महात्म्य जरी ऐकलं तरी आपल्याला पुण्य मिळतं. मग ही एकादशी कशी केली पाहिजे? वाक्यार्थ झाला की आपल्याला कळलं की जे उपवासाचे पदार्थ आहे ते आपण खाल्ले पाहिजे, दुसऱ्या दिवशी पारण केलं पाहिजे. हा झाला सरळ अर्थ. पण त्याच्या मागे जो भावार्थ आहे
की आपण त्या जो परमेश्वर आहे, आता उपवास करतो आपण पहा, उपवासाचा अर्थ काय आहे की परमेश्वराच्या जवळ वास करणे, त्याचा उप बनणे, तो मुख्य. आपण जसं अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष असतो, अध्यक्षाच्या जवळ कोण असतं? उपाध्यक्ष. तसं परमेश्वराच्या जवळ राहणे म्हणजे उपवास करणे. आणि खरा शब्द होता फलाहार. आपण त्या दिवशी फलाहार केला पाहिजे, पण त्याचं विकृती झाली, फराळ झाला. मग आपण दिवसभर खिचडी, रताळी, केळी, शेंगदाणी, उलट दुसऱ्या दिवशी आपण जास्त खात नाही, एकादशी दिवशी कधी कधी जास्त खातो. आणि कधी कधी काय होतं, मग आपण जरा चुकीचे पदार्थ खाल्ले, जास्त शेंगदाणे खाल्ले, त्यांनी पित्त वाढतं, अजून भूक लागते. मग दिवसभर काय खाऊ याचं चिंतन जास्त होतं. मग एकादशी कशा करता होते की परमेश्वराचं चिंतन व्हावं. आम्ही देणे सांगत होते कानी, चिंता पायमनी विठोबाचे, तेने माझे चित्त होय समाधान, मिष्टान्न लगे सोने, व्रत एकादशी दारी वृंदावन कंठी, ल्यारे तुळशी माळ. म्हणजे कशा करता होतं ते की भगवंताच्या जवळ जाण्याकरता होतं. पण आपण अशी काही चुकीची एकादशी केली, दिवसभर खात राहिलो, भगवंताच्या जवळ सोडच, आपण दिवसभर त्या किचनच्याच जवळ असतो. आता भूक लागली शेंगदाणे द्या, आता भूक लागली दूध द्या. म्हणजे आपण भावार्थाकडे गेलं पाहिजे की एकादशीला पहा, जर भावार्थ आपण घेतला की एकादशीला नावातच आहे एकादशी, त्या दिवशी आपली एक दशा राहिली पाहिजे, आपण त्या एक परमेश्वराच्या जवळ राहिलो पाहिजे. त्याकरता आपल्या शास्त्रामध्ये ते विधान आहे की उपवास केला पाहिजे. तर उपवासा दिवशी खरं तर आपण निराहार राहिलं पाहिजे, म्हणजे काहीच आहार नाही घ्यायचा. याच्या मागे विज्ञान आहे पहा. आपण जर कुठे प्रवासाला निघालोय, आपल्याला वाटेत काहीच खायला मिळलं नाही, आपण काय म्हणतो, अरे थांब, माझ्या खिशामध्ये काहीतरी खायला आहे, त्याच्यावरती आपण तोपर्यंत दम काढूया आणि मग पुढे मिळाल्यावरती खाऊया. एकादशीला उपवासाला काय होतं पहा, आपण उपवास धरतो, बाहेरून काय आपण पदार्थ खात नाही, बाहेरून आपण ऊर्जा घेत नाही. मग त्या दिवशी काय होतं, विज्ञान काय याच्या मागे की जर आपण काही खाल्लं नाही तर आपल्या शरीरातील जी ऊर्जा आहे, जी सुप्त पडलेली आहे, झोपेत आहे, ती ऊर्जा जागृत होते. आपल्या शरीरात ज्या काही आतमध्ये जे स्त्राव आहेत, ग्रंथी आहेत, त्या ॲक्टिव्ह होतात. आणि आपल्या पोटामध्ये पहा अग्नी असतो. भगवद्गीतेमध्ये कृष्ण भगवान म्हणतात की अहम वैश्वानर भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापानसमायुक्त पच्चामेनम चतुर्विधम. म्हणजे मी, भगवान कृष्ण म्हणतात की मी सर्वांच्या पोटामध्ये जो अग्नी आहे, जो अन्न पचवतो, तो साक्षात मी आहे. आणि तो अग्नी पहा भयानक आहे. तो अग्नी, आपण किती जड पदार्थ खातो पहा, आठवा आपण काय काय खातो, किती कडक पदार्थ, जड पदार्थ खातो. आणि तो अग्नी कसा असेल की तो अग्नी त्याला पचवतो पण आपल्याला भाजत नाही. कधी जाणवलं की आपल्याला पोटात भाजतंय, कधी चटका बसला का? नाही. पण बघा कसा अग्नी असेल तो. मग हा अग्नी आपण खाल्लेले अन्न पचवत असतो, त्याला दुसरं काही कामच नसतं. ज्या दिवशी आपण त्याला अन्न पचवायला देत नाही, त्या दिवशी तो काय बिनकामाचा राहत नाही, त्याला काहीतरी काम पाहिजे असतं. मग तो काय करतो, तो अग्नी आपल्या पोटातील जे काही बिनकामाच्या गोष्टी आहेत, जे काही विषारी द्रव्य आहेत, जे काही रोगाचे जंतू आहेत, जे काही अन्य जे काही बिनकामाचे जे काही पदार्थ आहेत, आपल्या शरीराला जे गरजेचे नाही, जे आपल्या शरीराला त्रासदायक ठरतात, त्या गोष्टी तो जाळू लागतो. आणि त्या गोष्टी जाळल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व काही घाण विषारी द्रव्य नष्ट होतात आणि आपले शरीर निरोगी होऊ लागतं. तर पहा, म्हणजे आपले संत किती मोठे वैज्ञानिक होते. काही जण म्हणतात की आपलं शास्त्र म्हणजे अंधश्रद्धा आहे, देव अंधश्रद्धा आहे. पण देव म्हणजे फक्त मंदिरात नाही, देव आपल्या हृदयात आहे. आणि तो या शास्त्राच्या माध्यमाने आपलं कल्याण करतो की बाबा तू फक्त काय देवप्राप्ती नाही करायची, तुझं जीवन चांगलं झालं पाहिजे, तुझं शरीर निरोगी झालं पाहिजे, तुझं मन स्थिर झालं पाहिजे आणि तुला माझी भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. याकरता हे संत महात्मे आपल्यासाठी शास्त्र काढतात, आपल्याला प्रबोधन देतात. आणि अशा प्रकारे आपण जर त्या दिवशी जर कमी खाल्लं, काही खाल्लं नाही, तर आपलं शरीर निरोगी होऊ लागतं. आता काही अमेरिकेमध्ये काही वैज्ञानिकांनी असा पण शोध लावला आहे की आपण जर वर्षामधील 24 दिवस, एका वर्षातील 24 दिवस जर आपण निराहार राहिलो तर कॅन्सर सारखा रोग पण नीट होऊ लागतो. कॅन्सरच्या ज्या मृत पेशी आपल्या शरीरामध्ये असतात त्या पण नष्ट होतात की वर्षातील 24 दिवस आपण जर निराहार राहिलो तर. बघा, वैज्ञानिकांनी आत्ता शोध लावला, पण शास्त्रामध्ये एकादशीचं विधान त्या काळी करून ठेवलं. म्हणजे आपले पूर्वज ऋषीमुनी किती मोठे शास्त्रज्ञ होते, आपण त्याची कल्पना करू शकत नाही. आणि मग अशी जर आपण एकादशी केली तर आपल्या शरीरातील रोग नीट होतात, आपल्या
मनातील जे काही चिंता असतं, टेन्शन असतं, ते नीट होऊ लागतं, ते स्थिर व्हावं लागतं आणि आपल्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती होऊ लागते. तर हा झाला भावार्थ की एकादशीला आपण निराहार राहिलं पाहिजे. पण सर्वांना हे शक्य आहे का? आपल्याला संसार करायचा असतो, सर्व काही कामधंदा पाहायचा असतो आणि हे सर्व संसार सांभाळून आपल्याला निराहार राहणं शक्य नसतं. म्हणून संतजन खूप दयाळू आहेत. त्यांनी प्रत्येक गोष्टीला एक पर्याय ठेवलेला आहे. जसं आपण किती आपण रोज भगवंताची भक्ती करतो असतो, मोठे मोठे मंत्र म्हणत असतो, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, मोठे मोठे मंत्र आहेत. पण संत काय म्हणतात? तुम्ही राम नाम जरी मुखात घेतलं तरी तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. राम 2 अक्षरी मंत्र आहे, किती सोपं आहे. त्याच्या पुढे पण आहे ओम, 1च अक्षरी मंत्र आहे. म्हणून आपल्या संतांनी आपल्यासाठी खूप पर्याय करून ठेवलेले आहेत. एवढे ते संतजन दयाळू आहेत. संत तेची देव, देव तेची संत. संत आपल्यासारखे मनुष्य नाही आहेत, ते देवच आहेत पण आपल्याला मनुष्य दिसतात. कोणी म्हणेल की संतांमध्ये आपल्यामध्ये फरक काय आहे? संत पण आपल्यासारखे दिसतात, आपण पण मनुष्य आहोत, आपल्याला हातपाय आहेत, त्यांना हातपाय आहेत. परंतु पहा, जसं चोराच्या दोन्ही बाजूला पोलीस असतात आणि मंत्र्याच्या पण दोन्ही बाजूला पोलीस असतात, पण फरक काय असतो? इकडे पोलीस मंत्र्याकडे, पोलीस मंत्र्याच्या ताब्यात असतात आणि इकडे पोलिसाच्या ताब्यात चोर असतात. तसं आपलं असतं. आपण संतजन खूप वेगळे आहोत. संतांच्या ताब्यात ही माया असते आणि आपण त्या मायेच्या ताब्यात असतो. आणि माया आपल्याला एवढी भटकवते, कितीतरी जन्म आपल्याला भटकवत असते माया. आणि ह्या मायामध्ये आपण पचून एक दिवस मरून जातो. आपल्याला जीवनाचं कल्याण कशात आहे ते कळत नाही, भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि मग माया म्हणते, तुला मनुष्य जन्म दिला होता पण तू मायेतच अडकून घालवला, भगवंताची प्राप्ती केली नाही, आता परत पुनरपी जन्म पुनरपी मरण, परत जन्मायचं, परत मरायचं, हा दिनक्रम त्याचा चालू होतो. आणि त्याकरता मग भगवंतांनी, या संतांनी आपल्याला पर्याय दिले आहेत की एकादशीला आपल्याला जर कडक उपवास जमला नाही तर आपण कमीत कमी मग पाण्यावर राहू शकतो. निराहार नाही जमलं आपण फलाहार घेऊ शकतो. फलाहार जरी नाही जमला आपण फराळ घेऊ शकतो. श्री दत्तपुराण ग्रंथ आहे खूप छान ग्रंथ आहे, मध्ये माझ्या वाचनात आला. त्यामध्ये खूप छान मार्गदर्शन या एकादशी विषयी केलेलं आहे. की आपण म्हणतो की एकादशी दुप्पट खाशी, जमत नाही तर कशाला धरतो, पण त्यात सांगितलं आहे तुम्ही कशी पण धरा पण एकादशी धरा, ती तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. त्यात शेवटी असं लिहिलंय की सर्व शक्ती एकवटून आपण एकादशी केलीच पाहिजे. तुम्ही बाकीचे उपवास करू नका, बाकीचे जरी उपवास नसले तरी चालतंय. शेवटी आपल्याला एकादशी नावाची पाहिजे, एकापशी यायचंय. एकादशी एक दशा, त्या एकापशी यायचंय. आपण अनेक देव मानतो, अनेक देवांचे उपवास करतो, अनेक देवांना जातो, गेलं पाहिजे, आदर केला पाहिजे, पण शेवटी एकाच्या ठिकाणी आपण स्थिर झालो पाहिजे, त्याला महत्व आहे. आपण म्हणतो हा देव वेगळा, तो देव वेगळा, ह्या देवाला नमस्कार केला, ह्या देवाला नाही गेलो तर तो देव नाराज होईल. आपणच भेदभाव करत असतो. भेद आपल्या मनामध्ये असतो, पण तो भगवंत एकच असतो. भगवान विष्णू म्हणतात ना की सर्व देवांना केलेला नमस्कार हा मलाच येऊन पोचतो. आई वडिलांना केलेला नमस्कार हा मलाच येऊन पोचतो. सद्गुरूंना केलेला नमस्कार हा मलाच येऊन पोचतो. तर अशा प्रकारे जर मग तर सगळं एकाच ठिकाणी जाणार आहे, त्या सर्व काही नद्या जर एकाच समुद्राला मिळणार आहे, मग त्या समुद्रालाच आपण शरण गेलो पाहिजे. त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला आपण शरण गेलो पाहिजे. मग याकरता ही एकादशी जरी आपल्याला कडक करायला जमली नाही तरी आपण जेवढं शक्य होईल तेवढं, त्यात त्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जर तुम्ही अशक्त असाल, तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दिवसभर फराळाचे पदार्थ खा, संध्याकाळी काही खाऊ नका. मग आपण जर 3 टाईम खात असू, सकाळी दुपारी संध्याकाळी, तर त्यातला एक टाईम, त्यातली 1 वेळ किंवा 2 वेळ आपण काही खाऊ नये. फक्त 1 वेळ फराळ करायचा, 2 वेळेस किंवा 1 वेळेस पोटाला आराम द्यायचा. त्यामुळे काय होईल आपलं, आता आपण म्हणतो की एखादा माणूस व्यसनी येतो, नशेमध्ये आहे, पण आपण जे अन्न खात असतो त्या अन्नामध्ये पण एक नशा असते. आपण पोटभर जर जेवण केलं लगेच आपल्याला धुंदी येते, नशा येते, आता थोडं झोपायला लागेल. मग ते अन्न आपण एकादशीला थोडं कमी खाल्लं पाहिजे, जेणेकरून त्या पोटाला आराम मिळेल, आपल्याला धुंदी येणार नाही, आपण जागृत राहू. आणि मग आपलं मन त्या एका परमेश्वराकडे जाईल. म्हणजे आपल्या मनामध्ये सगळे भेद आहेत आणि ह्या भेदापासून जर आपल्याला दूर जायचं असेल, त्या एका परमेश्वराकडे जायचं असेल,
त्या एका परमेश्वराची जर प्राप्ती करायची असेल तर आपण त्या एकादशीचे व्रत केले पाहिजे. तर काहींना जर एखादा आजारी मनुष्य असेल, त्याला जास्त फराळाचे पदार्थ खाण्यात जमत नसेल, तर त्याच्यासाठी पण विधान आहे की तुम्ही संध्याकाळी तुम्ही त्यात सांगितलं की तुम्ही जेवण करू शकता, किंवा तुम्ही त्या दिवशी किमान मांसाहार तरी करू नका, चुकीचे तामसिक पदार्थ खाऊ नका, भात खाऊ नका, अशा काही गोष्टी त्यामध्ये आहेत, त्याचा आपण अभ्यास करू शकतो. पण याचा अर्थ एकच आहे की एकादशी आपण केली पाहिजे. म्हणून संत एकनाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात की एकादशी एकादशी जया छंद हरनिशी व्रत करी जो नेमाने तया वैकुंठीचे येणे. आता वैकुंठ म्हणजे काय? फक्त मृत्यू झाल्यावरती कुठेतरी आपण वैकुंठात जाणार आहे याचा एवढाच अर्थ नाही आहे. वैकुंठ म्हणजे काय? जेथे दुःख कुंठित होते, जेथे दुःखाचा लवलेश नसतो त्याला वैकुंठ म्हणतात. मग पहा, आपण ती स्थिती आत्ता पण आणू शकतो. आपण पाहतो संत महात्मे आहेत, योगीराज संतराज महाराज आहेत, किती संकटं त्यांना आली, किती अडचणी आल्या, पण ते दुःखी झाले का? नाही. ते काय म्हणले? माझा पांडुरंग सर्व काही पाहून घेईल. म्हणजे ते जिवंतपणे वैकुंठामध्ये होते, कारण त्यांना दुःख होत नव्हतं. त्या दुःखाला ते परमेश्वराची कृपा समजत होते की हे दुःख नाही, ही परमेश्वराची कृपा आहे. आणि खरं आहे पहा, आपल्या जीवनामध्ये जेवढं दुःख येतं तेवढं आपण मजबूत बनतो. हे दुःख आपल्याला जगायला शिकवतं, संकट आपल्याला मजबूत बनतात. आणि मग त्याकरता हे एकादशी व्रत आपण केलं पाहिजे की आपण ह्या दिवशी आपल्याला सवय लागते. आपण काय दिवसभर रोज खात असतो, आपण काय म्हणतो, खाल्ल्याशिवाय जमत नाही, मला भरपूर खायला लागतं. पण ह्या दिवशी काही तयारी होती आपली, मी खाल्ल्याशिवाय पण राहू शकतो. आपण संकटाशी दोन हात करायला शिकतो. म्हणजे फक्त आध्यात्मिकच लाभ नाही, एकादशीचे शारीरिक लाभ आहेत. आपल्या शरीरातील जर काही आजार असेल, रोगजंतू असतील, ते नष्ट होतात, शारीरिक लाभ मिळतात, मानसिक लाभ मिळतात. आता पहा, शरीरापेक्षा आपल्या मनामध्ये जास्त रोग आहेत. आपल्या शरीरामध्ये जो काही आजार होतो त्याचं मूळ आपल्या मनामध्ये असतं. आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप छान सांगितलंय पहा, आधी आणि व्याधी ह्या दोन गोष्टी आहेत. व्याधी म्हणजे शरीरातील आजार आणि आधी म्हणजे मनातील आजार. आपल्याला आधी जाडतात आणि त्या आधीमुळे आपल्याला व्याधी होतात. म्हणजे प्रत्येक रोगाचं मूळ आपल्या मनामध्ये आहे. आपलं शरीर पहा, आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे या ब्रह्मांडात जे काही आहे ना ते आपल्या सर्व काही या पिंडामध्ये, या शरीरामध्ये आहे. एवढी मोठी सिस्टीम आपल्या शरीरामध्ये आहे की कसलाही आजार झाला तरी ते नीट करू शकते. त्याकरता आपल्याला झोपेचं विधान दिलंय पहा. आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं की झोप हा निम्मा वैद्य असतो. म्हणजे आपल्या झोपेमध्ये शरीरातील निम्मे आजार आपोआप नीट होतात. एवढं शरीर मजबूत असतं. पण जर आपलं मन ठीक नसेल तर आपल्याला झोप लागत नाही. आपण काय करतो, दिवसभर जर आपल्याला टेन्शन असेल, चिंता असेल, तर आपण रात्री पण तेच करत असतो. आपल्या मनामध्ये चिंता, टेन्शन चालू असतं आणि मग आपल्याला झोप लागत नाही. मग अशा प्रकारे त्या चिंता, टेन्शनमुळे आपल्याला झोप नाही लागली की तो निम्मा वैद्य काम करत नाही, आपल्या शरीरातील आजार बरे होत नाही आणि त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य पण बिघडतं. तर अशा प्रकारे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, आध्यात्मिक लाभ आणि भगवंताची प्राप्ती करणारी अशी ही एकादशी आहे. जसं आपण त्या एकादशीच्या कथेमध्ये एकादशीचा जन्म कसा झाला ती कथा पाहिली की मूर नावाचा दैत्य मारण्यासाठी एकादशी प्रकट झाली. तिने मूर नावाचा दैत्य मारला आणि भगवंताची प्राप्ती केली. मग हा मूर नावाचा दैत्य कुठे पहा, आपण जर या गोष्टीचा भावार्थ पाहिला, सरळ सरळ अर्थ कळला की मूर नावाचा दैत्य मारला, एकादशी तयार झाली. ह्याचा भावार्थ आपण जर पाहिला की मूर नावाचा दैत्य आपल्या आतमध्येच आहे. आपल्या आतमध्ये जो हा संसार मुरलेला आहे पहा, हा एकाच जन्मातील नाही, अनेक जन्मामधला संसार आपल्या आतमध्ये मुरलेला आहे. हे जे 6 विकार आहेत ते आतमध्ये मुरलेले आहेत. ते असे मुरून बसलेले आहेत की ते लवकर बाहेर निघत नाही, दूर जात नाही, आपल्याला त्रास देतात, आपल्याला भावबंधनामध्ये अडकवतात. आणि त्याकरता आपण हे व्रत केले पाहिजे, जेणेकरून हा जो मूर दैत्य आपल्या आतमध्ये आहे, आता बाहेरचा दैत्य तर त्या एकादशीने मारला, त्या देवीने मारला, पण आपल्या आतमधला दैत्य जो आपल्याला त्रास देतोय, त्या आपल्याला विकारामध्ये फसवतोय, त्या संसारामध्ये दुःखी करतोय, त्या चक्रामध्ये भटकायला लावतोय, तो मूर नावाचा दैत्य आपण या एकादशी व्रताच्या मदतीने त्याचा नाश केला पाहिजे. म्हणून संत एकनाथ महाराज पुढे सांगतात की नामस्मरण जागरण वाचे गाये नारायण. आपण या दिवशी नामस्मरण केलं पाहिजे. पहा, आता भगवंताची प्राप्ती आपल्याला करायची आहे.
आणि भगवंताची प्राप्ती करण्याकरता अनेक मार्ग आहे. ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, राजयोग आहे. पण या सर्वांमध्ये सोपा आहे भक्ती मार्ग, भक्तियोग. आणि या भक्ती मार्गामध्ये 9 विध भक्ती आहेत, पण त्यातही सर्वात सोपा मार्ग आहे नामस्मरण. आपण त्या भगवंताचं होईल तेवढं नामस्मरण केलं पाहिजे. त्या नामस्मरणामध्ये दंग झालं पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा या पार भवसिंधू. आणि क्षणोक्षणी आपण फक्त कधीतरी नाही, जेव्हा वेळ मिळेल, काम करता करता, स्वयंपाक करता करता, तर महिला भगिनीला किती मोठी संधी असते. स्वयंपाक करता करता नामस्मरण, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि स्वयंपाक ज्याच्यासाठी करते त्याच्या पोटामध्ये भगवंत आहे ही भावना ठेवली तर ते स्वयंपाक पण भक्ती झाली. आपण पण पुरुष मंडळी जे काही काम करतो, हे काम मला भगवंताने दिलंय, त्याचं कर्तव्य म्हणून मी हे काम करतोय आणि नामस्मरण करतोय, ही झाली भक्ती. काही वेगळी भक्ती करायची गरजच नाही. तर अशा प्रकारे हे 4 मार्ग आपल्याला संतांनी दिलेले आहेत. आणि त्यातही सर्वात सोपा मार्ग, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. सगळं विठ्ठल विठ्ठल झालं पाहिजे आणि मग दुःख कुठे उरणार आहे. जर अशा प्रकारे आपण जर हे केलं, ते म्हणतात तोची भक्त सत्य साचा, एका जनार्दनी मने वाचा. म्हणजे आपल्या वाचेने जर आपण हे संसार करता करता जर भगवंताचं नाव घेतलं तर आपण या संसार सागरातून तरुण जाणार आहे, आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि अशा प्रकारे हे एकादश व्रत जर आपण केलं तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, हे संत एकनाथ महाराजांना या अभंगामध्ये सांगायचं आहे. तर आज या ठिकाणी आजच्या या पुत्रदा एकादशी निमित्त या ठिकाणी भगवंताच्या कृपेने हरिभक्तीपरायण आदरणीय दादा महाराज साठे तसेच सर्व विश्वस्त मंडळ तुमच्या सर्वांच्या कृपेने या ठिकाणी मला आज प्रवचनाची ही सेवा मिळाली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. खरं तर आपल्यासारख्या ज्ञानी महापुरुषांपुढे, भक्तांपुढे ज्ञान सांगण्याची माझी योग्यता नाहीच, परंतु ही भगवंताची कृपा, सद्गुरूंची कृपा, त्यामुळे मी थोडाफार या ठिकाणी प्रयत्न करू शकलो. पण या संपूर्ण प्रवचनामधून आपण एवढं एक जरी घेऊन गेला की भगवंताचं नामस्मरणासारखं या जगामध्ये, या कलियुगामध्ये काहीच अवघड नाही आहे, काहीच सोपं नाही आहे. कलियुग केवळ नामधारा, जपत नरोत्रे भवसिंधू पारा. या कलियुगामध्ये फक्त नामस्मरण जरी आपण केलं तरी आपण या संसार सागरातून तरुण जाऊ. हेच आपण जरी पकडलं आणि आपण काम करता करता भगवंताचं स्मरण केलं, आपण एक माणूस म्हणून जगलो, आपण आपलं कर्तव्य चोख केलं, आपण स्वतःसाठी जगता जगता या समाजासाठी थोडं जगलो, संतांच्या विचारासाठी जगलो, संतांची सेवा करण्यासाठी जगलो, तरी आपलं जीवनाचा उद्धार, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी झालेली आजची ही सेवा सद्गुरूंच्या कृपेने झाली, त्यांच्या चरणी मी अर्पण करतो. या सेवेमध्ये जर माझ्याकडून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मोठ्या अंतकरणाने मला क्षमा करावी. आणि दर एकादशीला आपल्या या ठिकाणी ही सेवा होत असते, आपल्याला या ठिकाणी भगवंताचा महिमा ऐकायला मिळतो, अन्नदान होत असतं. ह्यासारखी संधी आपल्याला दुसरी मोठी कोठेही मिळणार नाही. कारण एकादशीला एक पुण्य कितीतरी मोठ्या पुण्यासारखं असतं. केवळ एकच ही एकादशी आपल्या जीवनाचं कल्याण करणारी आहे. आणि या सर्वांमध्ये आपल्याला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळत आहे. तुमच्या सर्वांचंच मी खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आपण सर्वांनी गेले 1 तास या ठिकाणी माझ्याकडून प्रवचन सेवा ऐकली, मला त्या योग्य तुम्ही समजलात, त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी ही प्रवचन सेवा थांबवतो. रामकृष्ण हरी.